मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मँगो मावशी म्हणजेच मंगल आणि त्यासोबत आता पंकज काका आलेली असतात आणि त्यांना बघून ना आता इरावतीला खरं तर खूप जास्त भीती वाटत असते, कारण त्यांनाच तर हिने घराबाहेर काढलेलं असतं आणि आज ते एकदम वेगळ्याच वेशात एकदम कॉन्फिडन्समध्ये आलेले असतात आणि त्या सगळ्याचा खूप मोठा पश्चाताप जो आहे तो आता इकडे असणाऱ्या या इरावतीला होत असतो। तर इरावतीला पंकज काका आता म्हणत असतात की आम्ही इथेच राहायला आलेलो आहोत, काय ना आमचा बिझनेस आहे आणि तोच बिझनेस खूप जास्त ग्रो झालेला आहे। तुमचा आणि बिझनेस, तुम्हाला त्या बिझनेसमधला बी तरी कळतो का? कसला बिझनेस करताय? उगाचच चार शब्द बोलून दाखवले म्हणजे तुम्ही बिझनेस करताय असं होत नाही, असं देखील बोलून ती अपमान करायचा प्रयत्न करत असते। मात्र आता मंगल मावशी हिला पूर्णपणे तयार करूनच आता साईनं पाठवलेलं असतं आणि त्यामुळे साई आणि पंकज काकांच्या या सगळ्या तयारीमुळे मंगल मावशीना आता एकदम तुरुतुरु बोलायला लागलेली असते आणि त्याचसोबत तिने आता हे सुद्धा सांगितलेलं असतं की हे बघा, तुम्हाला पण माझं समजत नसेल तर मी तुम्हाला सांगते की आमचा खूप मोठा बिझनेस आहे आणि तोच बिझनेस आम्ही सांभाळत आहोत आणि खरं तर हा बिझनेस फटाक्यांचा आहे। आम्हाला ना वासावरनं सुद्धा कळतं की कुठे कोणता फटाका ठेवलेला आहे, पण या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवायला इरावती तयार नसते। इरावती सांगत असते की उगाच आहे ना काहीसुद्धा सांगू नका आणि तुमच्या या सगळ्या गोष्टींवर बाकीच्यांना विश्वास बसेल पण माझा विश्वास बसणार नाही, असं देखील आता इरावती बोलत असते। तर इकडे मात्र आता तुला आमच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही आहे का? थांब, आमचं जे काही आहे ना ते सगळं तुला दाखवतोच। आणि इथे आता पंकज काका जे आहेत ना त्या बागेत पूर्णपणे ते फटाके कुठे ठेवलेले आहे त्याचा शोध घेत असतात। त्याच वेळेला ताराचं लक्ष जातं। तारा खूप जास्त घाबरलेली असते, कारण ताराला माहिती असतं की तिने तिथे फटाके लपवून ठेवलेले आहेत आणि मग जर हे फटाके ह्यांना भेटले तर प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणूनच खूप जास्त भीती जी आहे ती आता वाटू लागलेली असते। दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं रमा जी आहे ती शांतपणे उभी असते। रमाला कळतच नसतं की मंगल मावशी अचानक आली तरी कशी। तर दुसरीकडे मात्र फटाके शोधायचं काम पंकज काका करत असतात आणि त्यांना एका कोपऱ्यात ते फटाके सापडतात, जे फटाके इकडे असणाऱ्या या ताराने आणि त्याचसोबत मालविकाने अरेंज केलेले असतात आणि जेव्हा ते फटाके एकदम अचूक जागेत ना ते काढून दाखवतात ना तेव्हा मात्र मालविका आणि ताराचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं। दोघीही जणी घाबरलेल्या असतात। तर अक्षयला आता ते फटाके काढून दाखवल्यानंतर आता म्हटलं जातं की बघितलं का एक्स जावई बापू, हे बघा इथे हे फटाके ठेवलेले होते, मी वासावरनं सुद्धा ओळखू शकतो हे फटाके कुठे होते आणि काय होते ते, आणि त्यामुळेच ना बघितलं का यांची चोरी कशी पकडली गेली ते आता तरी पटलंय का आम्ही कसली कामं करतो ते, असं बोलून मुद्दामून आता मजा घेतली जाते। तर दुसरीकडे तारा आणि मालविका घाबरलेल्या असतात। तर आता इकडे जो काही कॉन्फिडन्स असतो ना तो कॉन्फिडन्स लेवलच आवडलेला असतो आरोहीला, त्यामुळे आरोहीला आता त्यांचं कौतुक करत असते आणि म्हणत असते की खरंच ना तुम्ही ना आजोबा एकदम भारी आहात बघा, म्हणजे तुम्ही एकदम भारीमध्ये ते शोधून काढलत ना त्यामुळे ते तुमची दादच द्यायला हवी, असं काहीसं आरोहीचं म्हणणं असतं। इकडे रमा जी आहे ती मात्र आता मंगल मावशीला म्हणत असते की तू असं इथे अचानक कशी काय आलीस, काय निमित्त आहे तुमच्या इथे येण्यामागे? त्यावर मात्र इथे ना आम्ही फक्त तुमच्यासाठी आलेलो आहोत, काय ना बरेच दिवस झाले मी तुम्हाला भेटले नव्हते आणि मी तुम्हाला भेटायला आलेले आहे, काय मग तुला आवडलं नाही का मी तुला भेटायला आलेली, असं देखील ती म्हणू लागते। आणि त्याच वेळेला आता इकडे रमा म्हणत असते की मला आवडलं आहे ना, पण तुम्ही अचानक आलात ना मला न सांगता, म्हणून म्हटलं अगं तुला भेटायला यायचं होतं मग अचानकच येणार ना, खरं तर ना याचीच तर मजा असते आणि आता आम्ही तर तुझ्याच घरी आलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला कोणाशी विचारायची सुद्धा गरज नाही आहे, आम्ही आता इथेच राहणार आहोत, चालणार आहे ना एक्स जावई बापू? तर अक्षय म्हणतो की काहीच हरकत नाही, थांबा ना। अक्षयलाही आता खरं तर रमाचे जे काही कुटुंबियातले लोक आहेत ते आधीपासूनच आवडत असतात, प्रत्येकाला तो समजून घेत असतो आणि आता देखील तसेच सिच्युएशन असते, तो सगळ्यांना समजून घेतच असतो। इकडे इरावतीच्या अंगावर मात्र भस्कन मुद्दामूनच मंगल मावशी धावून जाते, इरावतीला घाबरवते। इरावती जेव्हा आता घाबरते ना तेव्हा मात्र आता मंगलला हसू येतं, कारण इरावतीच्या चेहऱ्यावर ना
ते सगळं काही दिसत असतं आणि त्यामुळे आता इरावती घाबरूनच ना लगोलग आतमध्ये जायला निघते आणि तिच्या हातात तो फटाक्यांचा बॉक्ससुद्धा दिलेला असतो। त्यामुळे तिला भीती वाटत असते की हा फटाक्यांचा बॉक्स फुटतोय की काय, आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त घाबरते। तर दुसरीकडे मालविका, तारा आणि इरावती हे आता हसत हसतच आतमध्ये आलेले असतात। खरं तर ना काय चाललंय हे त्यांना कळत नसतं। तर इरावती म्हणत असते की हे जे काही आहे ना ते खूप चुकीचं घडतंय। खरं तर हे जे आहेत दोघंही आलेले ना ते रमाचे मावशी आणि काका आहेत। त्यांना मी बाहेर 7 वर्ष आधीच काढलं होतं, रमापासून लांब केलं होतं, त्यांना मी लांब ढकलून दिलं होतं, पण आता पुन्हा कसे येऊन तडमडलेत ना खरंच कळत नाही आहे। पण ह्यांना ना काही झालं ना तरी मी टिकू देणार नाही आहे, जगू देणार नाही आहे, असं काहीसं आता ती बोलत असते। पण आता काय करायचं आहे ते तर या घरात तर राहिलेलेच आहेत ना, मग आपण कसं मॅनेज करायचं आहे या गोष्टींचा विचार केला आहे का? नाही केला आहे ना, मग या गोष्टींचा विचार देखील आपल्याला करायला हवाच ना, असं काहीसं आता बोलणं सुरू असतं। तर दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, करायच्या आहेत, पण या सगळ्या गोष्टी कशा करायच्या? ताराही म्हणत असते की जर आता तिची मावशी परत आलेली असेल तर ती नक्कीच तिला साथ देईल आणि मग आपलं काय। पण इरावती म्हणत असते की मी काही झालं ना तरी या सगळ्यांना लांब ठेवणारच आहे, म्हणजेच रमा आणि अक्षयला एकत्र काही मी येऊ देणार नाही, कारण इतकी मेहनत करून मला जे हवं होतं ते मी मिळवलं होतं आणि आता या सगळ्या गोष्टी मी पुन्हा एकदा तिला मिळू देणार नाही, असं काहीसं म्हणणं जे आहे ते इरावतीचं असतं। इरावती जे आहे ती आता रागारागात आपल्या रूममध्ये जाते। रूममध्ये तिचा लाईट्स ऑफ असतात, तर जेव्हा ती लाईट्स ऑन करते तेव्हा समोर ना तिला भूत दिसतं, म्हणजेच मंगल मावशीने तोंडाला फेस पॅक लावलेला असतो आणि तिथे रूममध्ये असते आणि अचानकपणे तिला बघितल्यानंतर इकडे मात्र बोंबाबोंब सुरू होते। इरावती लई जोरात ओरडते, कारण तिला असं वाटतं की ते भूतच आहे। त्या मंगल मावशीने कपडे देखील अगदी तसेच घातलेले असतात आणि तोंडाला हा मास्क, आणि त्यामुळेच आता ताराला आणि मालविकाला हसू येतं। पण त्यावेळेला मात्र इकडे खूप जास्त टेन्शन ना इरावतीला आलेलं असतं। इरावती पाहते, इरावती म्हणते की हे सगळं काय आहे? त्या आवाजाने अक्षय आणि रमासुद्धा तिथे आलेले असतात आणि म्हणतात की काय झालं एवढं ओरडायला? बघ ना हे सगळं काय चालू आहे, मी किती घाबरली, यांनी तोंडाला काही तो मास्क काहीतरी लावलेला आहे, पण बघ ते कसं विचित्र दिसतात, आणि तुम्ही लोक माझ्या रूममध्ये काय करत आहात? तर तिकडे बेडवर आधीच झोपलेले पंकज काका जे आहेत ते उठून बसतात आणि ते इकडे तिकडे पाहू लागतात आणि ते म्हणत असतात की काय चालली रात्रीची गडबड, इकडनं लवकरात लवकर निघा। हो निघा कोणाला म्हणताय, ही रूम माझी आहे आणि या रूमवर माझा हक्क आहे आणि तुम्ही मला काय या रूममधनं काढताय? त्याच वेळेला आता इरावती सांगत असते, पण आता पंकज काका म्हणत असतात की ही रूम आधी होती तुमची, पण ही रूम आत्ता तुमची नाही आहे, ही रूम फक्त आणि फक्त माझी आहे आणि म्हणूनच आम्ही दोघंच या रूममध्ये राहणार आहोत। तुला कुठे राहायचं आहे ना तिथे राहा, पण आम्ही इथून हलणार नाही, असं देखील ठामपणे सांगितलेलं असतं। तेव्हा इरावती रागातच पाहत असते आणि इरावती अक्षयला म्हणते, बघितलंस का आता माझ्या रूममध्ये सुद्धा यांनी कब्जा केलेला आहे, मग आता मी झोपायचं कुठे? अगं तुला झोपायला इतरही बेडरूम्स आहेत की, तू दुसरीकडे जाऊन झोपूच शकते, या मालविकासोबत जाऊन झोप, नाहीतर या तारासोबत, पण मी इथे माझे बेडरूम सोडून कुठेही जाणार नाही, असं इरावतीचा स्वॅग असतो। तर दुसरीकडे मात्र नाही, रमा जी आहे ना ती या रमाच्या रूममध्ये मी जाऊन झोपणार आणि रमा तुला कुठे झोपायचं आहे ना तिथे झोप, पण मी काही झालं तरीसुद्धा तिथून हलणार नाही, असं काहीसं जे आहे ते बोललं जातं। पण इकडे मात्र रमाला बाहेर का झोपायला द्यायचं? रमा तर रमा आहे आणि मग रमाला असं बाहेर झोपायला द्यायचं नाही, असं काहीसं त्यांचं बोलणं ठरत असतं। तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी जेव्हा ठरत असतात ना तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टींमधनं सुद्धा मार्ग काढायचा प्रयत्न आता इथे मंगल मावशीने केलेला असतो, कारण मंगल मावशीने इरावतीला हॉलमध्ये झोपायला सांगितलेलं असतं, पण या सगळ्याला तिने नकार दिलेला असतो आणि जेव्हा ती या सगळ्याला नकार देते ना तेव्हा मात्र आता इकडे इरावतीला रमा म्हणत असते की एक काम करा, तुम्ही माझ्या बेडरूममध्ये झोपा, मी हॉलमध्ये झोपते, मग तर भांडणं होणार नाहीत ना, कारण आता मुद्दामूनच भांडणं करायचा प्रयत्न जो आहे ना तो आता सुरू असतो। पण या सगळ्यामध्ये रमाला चांगलंच माहिती असतं की उगाच वाद वाढत जाणार आणि ती वाद तिला वाढवायचे नसतात, म्हणून ती हॉलमध्ये झोपायला तयार असते। पण नाही रमा, तू हॉलमध्ये झोपायची गरज नाही, कारण या घरची मालकीन तू आहेस, झोपायचंच असेल ना तर तू वेगळीकडे झोप। तर अक्षय म्हणतो की ठीक आहे, रमा माझ्या बेडरूममध्ये झोपेल, मग
रमाच्या बेडरूममध्ये आत्या तू झोप. पण आता रमा आणि अक्षय बेडरूममध्ये एकत्र झोपणार ही कल्पनाच कुठेतरी इरावतीला पटत नसते. पण इरावती म्हणते की जाऊ दे, मी ॲडजस्ट करेन आणि मी हॉलमध्ये झोपेल. रमा तू तुझ्या बेडरूममध्ये झोप. पण इकडे मात्र आता पंकज काका आणि त्याचसोबत मंगलमावशी म्हणतात की नाही, आपलं नक्की झालेलं आहे ना, तर मग तसंच होणार. तुम्ही काळजी करू नका. मी ना तुम्हाला सांगते ना, तुम्ही इथेच झोपायचं आहे. मग इथे मात्र रमा म्हणत असते की काय करायचं आहे नक्की. तर इरावती म्हणत असते की तू अक्षयच्या बेडरूममध्ये जाऊ नकोस. तुला जर झोपायचं असेल ना तर तुझ्या रूममध्ये जाऊन झोप, मी हॉलमध्ये झोपते. पण इकडे आता रागातच मंगलमावशीने सांगितलेलं असतं की आम्ही सांगितलं आहे ते फायनल आहे. रमा अक्षयच्या रूममध्ये झोपेल तर तू रमाच्या रूममध्ये शिफ्ट हो. जा, सगळं सामान शिफ्ट कर. आम्ही रमाचं सामान जे आहे ते जावई बापूंच्या रूममध्ये शिफ्ट करून घेतो. तुझं सामान आहे ना तुझ्या ह्या 2 गड्यांना शिफ्ट करायला सांग, असं देखील म्हटलं जातं. मग काय तारा आणि मालविका हे आता पूर्णपणे त्या इरावतीचं सामान घेऊन तिकडनं निघतात. पण आता इरावतीला खरं तर हे सगळं काही होऊ द्यायचं नसतं. म्हणजेच इरावतीला रमा आणि अक्षयला एकत्र येऊ द्यायचं नसतं. मात्र आता हे सगळं प्लॅनिंग करून खरं तर मंगलमावशी आणि त्यासोबत पंकज काकांनी रमा अक्षयला एकत्र आणण्यासाठी चांगलंच प्लॅनिंग केलेलं असतं. आणि ते सरळ सांगतात की तू रमाला अक्षयच्या रूममध्ये जाऊन झोप. आणि अक्षयने सुद्धा या सगळ्याला होकार दिलेला असतो. अक्षय देखील आता खूप जास्त खुश असतो, कारण रमा त्याच्यासोबत असणार असते. तर दुसरीकडे मात्र आता आमचा विचार तर पक्का झालेला आहे, तुम्हाला तुमचं सामान शिफ्ट करायचं असेल तर करा, पण रमा आता अक्षयच्याच रूममध्ये राहील, असं देखील आता म्हटलेलं असतं. तर खरं तर हे सगळं काही ठरवून ती लोकं आलेली की रमाला तिचे अधिकार मिळवून द्यायला हवेत. आणि म्हणूनच ना इकडे आता अक्षय आणि त्याचसोबत तिकडनं रमा गेल्यानंतर मुद्दामूनच ना आता मंगलमावशी जी आहे ती म्हणत असते की चला आमचा प्लॅन सक्सेस झाला. आणि यामध्ये खूप जास्त चिडचिड जी आहे ती इरावतीची आणि मालविकाची होत असते, कारण त्याने ठरवून केलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा रमा आणि अक्षय जवळ यायला नकोत. पण आता हे जे काही प्रकार घडलेले असतात त्यामुळे आता रमा अक्षय कसे ना कसे तरी एकत्र हे आलेलेच असतात. त्यामुळे भयंकर असा संताप जो आहे तो आता आलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अक्षय हा बेडरूममध्ये असतो आणि जेव्हा अक्षय बेडरूममध्ये असतो तेव्हा तो फक्त पाणी पित असतो आणि इकडे तिकडे फेऱ्या मारत असतो. जेव्हा तो पाणी पित असताना इकडे तिकडे फेऱ्या मारतो ना तेव्हा त्याच्याकडे बरोबर लक्ष आरोहीचं असतं. आरोही म्हणत असते की बाबा हे पाणी जे आहे ना ते खरं तर ना आईचं आहे, पण हे पाटलीतलं पाणी तुम्ही सगळं काही संपवलं, काही झालंय काय तुम्हाला, असे का करताय तुम्ही. अरे पाणी संपलंय ना, मी पाणी आणून ठेवतो मग तर झालं ना. पण मला ना तुमच्या या हालचालींवरनं कळतंय की तुम्ही ना आईला खूप जास्त घाबरत आहात, कारण मी बघितलंय ना, कारण हे परीक्षेला टेन्शन असं सेम मला असतं आणि हे टेन्शन आता तुम्हाला आलेलं आहे, त्यामुळेच मला कळतंय की तुम्ही आईला घाबरत आहात. अक्षय म्हणतो की मी का घाबरू तुझ्या आईला, मी काही घाबरत नाही आहे. खरं तर रमा या बेडरूममध्ये झोपायला येणार हीच कुठेतरी भीती ना अक्षयला वाटत असते, म्हणून अक्षयने खूप जास्त पाणीसुद्धा पिऊन घेतलेलं असतं. आणि मुद्दामून आरोही त्याला चिडवत असते आणि त्याला स्पष्टपणे बोलत असते की बाबा मला माहिती आहे की तुला हे सगळं का त्रास होतोय ते, म्हणजेच तू आईला घाबरतोयस म्हणून एवढं पाणी तू संपवलं आहेस, असं बोलून ती त्याला चिडवत असते. पण अक्षय कॉन्फिडन्सपणे तिला नाही असं म्हणत असतो. तर अक्षयची नजर दारावर जाते तर तेवढ्यातच ना तिथे आता रमा आलेली असते. रमा तिथे आल्याबरोबर आरोही खूप जास्त खुश होते आणि आरोही रमाला म्हणत असते की आई आलीस का, चल आता झोपायला हवं. पण त्याच वेळेला अक्षयने रमासाठी 2 कापूससुद्धा रेडी केलेले असतात आणि ते कापूस तो तिला देत असतो. त्याच वेळेला आता जेव्हा तो कापूस तिला देतो ना तेव्हा मात्र आता पूर्णपणे लक्ष बरोबर असतं, कारण हे कापूस रमाकडे सुद्धा असतात. रमा म्हणत असते की नको आहे मला हे कापूस. अक्षय म्हणतो की मी घोरत असतो मध्ये मध्ये आणि त्यामुळेच तर तुला हे कापूस मी देत आहे. पण अक्षय तिला म्हणतो हे सगळं काही, तेव्हा रमा त्याला म्हणत असते की मला माहिती आहे, मला या सगळ्याची आता सवय झालेली आहे. याआधी तुम्ही हे सगळं काही मानायला तयार नव्हतात, पण आता सगळ्या गोष्टी स्वतःहून मानायला तयार झालेल्या आहात. याआधी मी तुम्हाला सांगायचे की तुम्ही घोरता, पण तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात नाही. पण बरं झालं निदान आता तरी स्वतः कबूल करताय की तुम्ही घोरताय ते. पण कापसाची गरज नाही, कारण कापूस ऑलरेडी माझ्या पर्समध्ये आहे. ते काय आहे ना, चॉकलेटही आहेत आणि त्याचसोबत माझ्याकडे कापूसही आहे, असं देखील आता ती म्हणू लागते. त्याच वेळेला खरं तर ना
ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्यापासून लांब गेल्यात, म्हणजे माणसंही लांब गेलेली आहेत, पण त्या सवयी ज्या आहेत त्या मोडलेल्या नाही आहेत. कारण तुम्हाला शुगर असायची म्हणून तेव्हापासून मी माझ्या पर्समध्ये चॉकलेट ठेवायची आणि अजूनही माझ्या पर्समध्ये ते चॉकलेट आहेच असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता हे सगळं काही बोललं जातं तेव्हा मात्र आरोही त्या दोघांकडेही पाहत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, अक्षय रमाला सांगत असते की तुम्ही बेडवर वरती आरोहीसोबत झोपा, मी खाली झोपते. पण अक्षय तिला म्हणत असतो की असं कशाला, तुम्ही झोपा ना वरती, मी झोपू शकतो खाली. पण रमा म्हणत असते की नको, मला सवय आहे खाली झोपायची, मी खाली झोपू शकते, तुम्ही वरती आरोहीसोबत झोपा आणि मी घेते कापूस, तुम्ही कापसाची काळजी करू नका असं देखील रमा आता अक्षयला म्हणू लागते. त्यावर अक्षयही आता बघू लागतो आणि अक्षय आता आरोहीसोबत बेडवर झोपायला तयार होतो. तर रमा आता खाली झोपणार असते. तर रमा आता खाली तर झोपणार असते, पण बऱ्याच दिवसांनी एकच रूम शेअर करायची ही मनात कुठेतरी धाकधूक जी आहे ती रमाच्या सुद्धा असते. रमा आता ते कापसाचे बोळे घेते आणि आपल्या कानात टाकते, कारण अक्षय जास्त घोरणार हे सुद्धा तिला माहिती असतं. कारण या आधीची सवयसुद्धा अक्षयची माहिती होती. आरोहीसुद्धा म्हणते की हो बाबा, तुला खूप जास्त घोरायची सवय आहे. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, रमा जेव्हा झोपत असते ना तेव्हा ती आता एक मंत्र म्हणते आणि जेव्हा ती देवाचा तो मंत्र म्हणते ना तेव्हा मात्र आता आरोही झोपलेली असते, ती उठते आणि ती आता अक्षयला म्हणते की बघ ना बाबा, किती मस्त ना, म्हणजे आईला ना सगळं काही येतं. मला तर असं वाटलं होतं की आईला काहीच जमत नसेल, पण आई तर एक्सपर्ट आहे, तिला सगळंच जमायला लागलेलं आहे असं देखील आता बोललं जातं. आणि त्यावर आता अक्षयही तिच्याकडे पाहू लागतो आणि म्हणत असतो की हो. त्याच वेळेला तो तिला म्हणतो की बाळा, लाईट्स ऑफ करायची राहिलेली आहेत, जा ना पटकन लाईट्स ऑफ करतेस का, असं बोलून त्याला लाईट बंद करायला आता पाठवलं जातं. तर रमा जी आहे ना ती आता निवांत त्या खाली असलेल्या बेडवर झोपत असते आणि जेव्हा ती झोपू लागते तेव्हा मात्र तिला आता सगळे जुने दिवस आठवतात, जे की तिने अक्षयसोबत घालवलेले होते. म्हणजेच एका बेडरूममध्ये असताना त्यांच्यामध्ये रंगणारा तो रोमांस आणि त्याचसोबत त्यांची होणारी नोकझोक, हे सगळं काही आता आठवू लागलेलं असतं. आणि त्यामुळेच ना रमा आता झोप लागत नसताना त्या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागते. रमाच्या मनात बाकी दुसरे कोणतेही विचार येत नसतात, सतत अक्षयसोबत घालवलेला तो प्रसंगच तिला आठवत असतो. खरं तर अक्षयच्या बेडरूममध्ये ती पहिल्यांदाच अशी इतक्या वर्षानंतर झोपायला आलेली असते आणि त्यामुळे आता जेव्हा तिला हे सगळे प्रसंग आठवतात ना तेव्हा मात्र ती एकटक त्या सगळ्या गोष्टींमध्ये हरवून जाते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मात्र अक्षय, रमा आणि आरोही हे तिघही जण जे आहेत ना ते दिवाळीच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये गेलेले असतात. कंदील घ्यायचं असतं त्यांना आणि त्याच वेळेला आता त्या कंदीलमध्ये सुद्धा त्यांची भांडणं होत असतात. अक्षयला अक्षयच्या पसंतीचं कंदील घ्यायचं असतं, तर रमाला रमाच्या पसंतीचं कंदील घ्यायचं असतं. त्यावर ना दोघंही जण भांडत असतात की मला पांढऱ्या रंगाचं, तर मला नाही, मला निळ्या रंगाचं कंदील हवं आहे, असं काहीशी त्यांची भांडणं सुरू असतात. तर आरोही हे सगळं पाहते. आरोही त्यांना म्हणते की बसा शांत, मला ना हा व्हायलेट कलरचा कंदील हवा आहे. मग आता तिच्या पसंतीनेच घ्यायचं ठरतं, चला आपण हाच कंदील घेऊया व्हायलेट कलरचा. आणि हा कंदील घ्यायचं त्यांचं जेव्हा ठरतं तेव्हा आता तो कंदील जो आहे तो घेतात. पण आता आरोही त्यांना म्हणते की थांबा, आपण आहे ना हे बाकी 6 कंदील घेऊया, कारण आपली जी 6 वर्षाची जी काही दिवाळी साजरी करायची आहे मागची, ती सुद्धा आपण साजरी करूया याच वर्षी. मग असे 7 कंदील घेतली जातात आणि ते कंदील घरी येऊन लावले जातात. आणि जेव्हा ते कंदील घरी येऊन अक्षय रमा लावतात तेव्हा मात्र घर पूर्णपणे झगमगाटीने भरलेलं असतं. आणि त्यामुळे आता अक्षय रमा तर खुश असतात, सोबत आरोहीसुद्धा भयंकर खुश असते. आणि आरोहीला हे 7 वर्ष जे काही झालेलं आहे ते सगळं काही या दिवाळीत भरून काढायचं असतं आणि त्यामुळेच ती खूप जास्त हॅप्पी असते. ती दोघांनाही जवळ घेते आणि हॅप्पी दिवाळी असं म्हणते. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.